हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। वाव, मस्त बिर्याणी, दम बिर्याणी। वाव मित्रांनो, कशी बनवली आहे बघाच की। मस्त दम दिलाय तिला मस्त पैकी आणि मग छान बनवली आहे। त्यासाठी तांदूळ जरा भिजत घातलेत स्वच्छ धुवून 2-3 वेळा। त्यानंतर घेतले चिकन मॅरिनेट करायला। चिकन तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण मॅरिनेट करू ठेवू शकतात बरं का, किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही 2-3 तास जरी ठेवलं ना मॅरिनेट करून तरी चालतंय। मॅरिनेट करण्यासाठी छानपैकी स्वच्छ चिकन धुवून घेतलंय। त्यामध्ये धना पावडर, हळद, दही, लिंबू पिळलंय, थोडंसं मीठ घातलंय आणि तिखट घातलंय आणि छानपैकी मिक्स करून मी ते साईडला ठेवलंय। त्यानंतर घेतली कढई, त्यामध्ये तेल, त्याच्यानंतर तमालपत्र वगैरे टाकले, मसाले, जिरे मोहरी, जिरे घातले थोडे आणि जे भिजवलेले तांदूळ होते की नाही ते थोडा वेळ भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून मस्तपैकी टाकलंय। असे परतून परतून छान घ्यायचे। त्यामध्ये टाकायचं पाणी, वरतून टाकायचं मीठ, त्याशिवाय तर चव येणार नाही ना। मग छानपैकी ते शिजू द्यायची। हे बघा छान शिजलंय आणि तिकडे आपलं चिकन पण ते मॅरिनेट होतंय। हे बघा असं गाळून घ्यायचंय, एका चाळणीमध्ये ते काढून घ्यायचं म्हणजे उरलेलं पाणी सगळं निथरून जातं। त्यानंतर घेतलं एक पातेलं, त्यामध्ये घेतलंय तेल, तिथे पण तडका आपलं टाकायचं आहे। तेजपान, दालचिनी, वेलची, तेजपान, जिरे मोहरी वगैरे त्यामध्ये घातले, थोडे 2-3 धणे पण घातले। त्यानंतर टाकायचा एक कांदा, मस्तपैकी कांदा हे बघा लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे, असा परतून परतून थोडा चांगला असा कडक होऊ द्यायचा आहे। 1-2 हिरव्या मिरच्या पण घालायच्यात वरतून चव लागण्यासाठी। त्यानंतर हे टोमॅटो मी उभे कट करून घेतले ते टाकायचे, छानपैकी मस्त ते वेलपणे मिक्स करायचे। त्यानंतर टाकली ही धना पावडर, हळद, लाल तिखट, काळं तिखट, परत थोडीशी मी याच्यामध्ये काय घातले माहिती, आलं लसूण पेस्ट, त्याशिवाय तर चव येणार नाही। आणि हो, मॅरिनेट करताना पण आलं लसूण पेस्ट घालायची आहे बरं का थोडी। त्यानंतर टाकलंय दही, ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना टाकलंय त्यामुळे मी आत्ता थोडंसंच घातलंय। हे बघा जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळं छानपैकी आपण या मसाल्यामध्ये टाकलंय। वरती मीठ टाकायचं चवीपुरतं, छानपैकी केवढी मोठी कोथिंबीर घालायची आणि एकत्रितपणे छान मिक्स करायचं। मिक्स केलं की त्यावरती झाकण ठेवायचं, 15 ते 20 मिनिट छानपैकी ते चिकन मऊपैकी शिजून द्यायचं। ते शिजलं नाही तर मग त्याची टेस्ट लागत नाही। हे बघा आहा हा, मस्त लाल लाल झणझणी, तोंडाला पाणी सुटलंय बघा। एका प्लेटमध्ये ते सगळं चिकन मी काढून घेतलंय, कारण आता दम द्यायचं आहे की नाही त्याला। त्यानंतर खाली घातले तूप पातेल्यामध्ये, त्यावरती दिलाय राईसचा लेअर, चिकनचा लेअर, त्यावरती पुन्हा राईस, पुन्हा चिकन, असे छानपैकी मी लेअर दिलेत। त्यावरती टाकायचं एक कलर, तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असेल, लाल, निळा, हिरवा, पिवळा, छानपैकी तुम्ही तो कलर त्यावर टाका बरं का, म्हणजे ते छान दिसतं। माझ्याकडे बाकीचा कलर नव्हता, रेड होता कलर म्हणून मी तो टाकला। वरती कोथिंबीर टाकायची, छानपैकी तुपाची अशी मस्त धार टाकायची आहे। घरचं तूप आहे, गाईच्या दुधाचं, मस्त टेस्टी आणि चवदार। बघा आपली बिर्याणी तयार आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब